नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद गुरु आणि तुम्ही बघताय गावचा माणूस। आज मित्रांनो आमच्या पारपोली गावामध्ये तेजम आहेत। त्यांचा श्री तेजम वस यांचा प्रतिष्ठापना आहे। त्याचा मी पूर्ण व्हिडिओ बनवणार आहे, तो तुम्ही नक्की बघा। प्रतिष्ठापना म्हणजे काय तर दर 3 वर्षांनी त्यांचा वस हा नवीन केला जातो। काही ठिकाणी कसं असतं, वस कोणाकोणाची मूर्तीच्या स्वरूपात असतात आणि मूर्तीच्या स्वरूपात असल्यामुळे ते करत नाहीत प्रतिष्ठापना, एकदाच होती त्यांची मूर्ती नवीन आणल्यावर। पण जर नारळाचा जर वस असेल तर नारळाचा वस 3 वर्षांनी काय बदलायचा असतो आणि तो बदलण्यासाठी 3 वर्षांनी इथे प्रतिष्ठापना केली जाते। म्हणजे गावच्या भाषेमध्ये बोलतात की वसाची स्थापना, म्हणजे नारळ बसवणे म्हणतात त्याला। तो त्याचा व्हिडिओ मी बनवणार आहे, तो तुम्ही नक्की बघा। आवडल्यास तुम्ही नक्की लाईक करा। जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला बाय। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम। गोपस्त्री परिवेशितो जय गोपाल चूडामणि चालू घे आणि त्याच्या डोक्याला असं लावायचे, डोक्यात लावायचे, डोक्यात घालायचे। इदं ब्रह्मया देव स्थापितं दुर्गस्तव तेन मे सुधार्वाप्ति भवे जन्मनि फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सकराक्रं तस्मात् फलप्रदानेन सफलाश्च मनोरथाः जितन्ते पुण्डरीकाक्ष नमस्ते विश्वभावन सुब्रह्मण्य नमस्ते महापुरुषपूर्वज नमो देव्ये महादेव्ये शिवाय सततं नमः प्रकृते भद्रायै नियता प्रणता स्मता मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शम्भवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय नमः। पितरः कृष्णवर्णाः चतुरस्त्रविमानकः यक्षस्य सूत्रवेदव्याघात नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै सर्वे नमः। सर्वबाधा विनिर्मुक्तो धनधान्य समन्वितः मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति संशयानि जो हळ उतरल्याचा पुन्हा प्रतिष्ठा होम जो म्हणतात तो नव संवाद या ठिकाणी आपले करतायत। प्रारंभी तेजपती विष्णुपरी पाठवून जशी आज तुम्ही त्या तेजम कुटुंबाला सर्वांना परिवारांना शक्तियुक्ती बुद्धी प्रेरणा दिली, त्याच्या अनुषंगाने साहित्य गोळा करून ब्रह्मशास्त्रीनं आज या ठिकाणी तो नवग्रहाचा हा धर्मग्रंथ होत आहे। तरी आपण उपस्थित राहून याचं उत्तम फल सांगितलं आहे ते सर्वांना प्राप्त करून द्या। आज ही मंडळी ज्या ज्या ठिकाणी नोकरी धंदा उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं ज्या ज्या ठिकाणी वावरत आहेत त्या सर्वांना शुभोत्पत्ती प्राप्त करून देऊन सर्व कुटुंबाला चांगल्या प्रकारचं अन्न वस्त्र निवारा आयुरारोग्य संतती
संपत्ती सौभाग्य प्राप्त करून द्या। कसल्या प्रकारची या कुटुंबावर सगळ्यांच्या कोणाचे काही कर्ण कर्तृत्व जयजात जारण मारण वशीकरण व्यभिचारी परमंत्र परतंत्र सीमेला सांडून एकंदरीत या संपूर्ण तेजंबरी वाक्याप्रमाणे बाहेर वाटणे अन्य त्यांचे सर्व मित्र त्या सर्वांना चांगल्या सद्बुद्धी सद्वासना प्राप्त करून एकंदरीत त्यांच्या आरोग्याकडे तब्येतीकडे शारीरिक बाधा असतील ग्रहांच्या बाधा असतील अन्य बाधा असतील निरसन करून सर्वांना उत्तम अशा प्रकारचं आरोग्य प्राप्त करून द्या। मुलं बाळं त्यांचा विद्याभ्यास त्यामध्ये येणाऱ्या अडचणी त्याच्या अनुषंगानं विवाहादी मंगल कार्यामध्ये सुद्धा काही अडचणी कोणाच्या येत असतील त्या निरसन होऊन त्यांच्या जोगं त्यांना चांगल्या प्रकारची वधू म्हणा किंवा वधू असेल तिला चांगला वर प्राप्त होऊन तुम्ही दयादृष्टी पूर्णपणे ठेवा। आज ह्या कुटुंबाकडून कळत नकळत ज्ञानता अज्ञानता काही प्रमाणात चुका घडल्या असतील आई ज्याप्रमाणे मुलावर दयेचा असते मातृदयेनं ह्या संपूर्ण परिवारावर दयेचा वर्षाव करून आज त्यांच्या मनात ते जे मिळून आज त्याच्या अनुषंगानं इथे गावात कधीमध्ये त्यांची शेतीवाडी म्हणा गुरुवासना म्हणा त्याच्या अनुषंगानं जे काही नुकसान होतंय ते आपण थांबवून काही उपद्रव प्राण्यांपासून होतात तेही थांबवा आणि सर्वांचे मनोर परिपूर्ण करून हसतमुखानं आनंदानं त्या सर्वांच्यावर दयेचा वर्षाव करा सर्वांचं कल्याण करा मनोरथा सफला संतु। तुम्ही आता तुमच्या सांगा तुम्ही तुमच्या कारण आज आज नवीन वर्षाची स्थापना त्यासाठी जे काय त्यांच्या नमस्कार देवस्थानचा कार्यक्रम आम्ही ज्या गावात देवाचे सावळे करतो त्या देवाचं काम पाठी पडला आमचं करतो काय करा तुम्ही गाठ मारायची गाठ आहे गाठ मारायची चार पाच सहा तेहतीस दोन कडे शेवटी काय करतात त्या देवाच्या छाया आम्ही असो म्हणजे त्या गावाच्या आपल्या गावात बोलले 30 तारीख तुमची यांची होती नाही 30 तारीख होऊन जरा इकडे बघा त्यांका तडेच जाते मी नाही उजवाडा उजवाडा मुंबईत नाही इला ती दिसा तरी इथे जेवण चालू आहे पुऱ्या गावाला जेवण असतं इथे आणि हे आमचे आचार्य आहेत आमचे काका ते मागे पण मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तुम्हाला ही भाजी आहे ना आणि आज आजचे मेनू काय आहेत डाळ भाजी गुलाबजाम डाळ भाजी भात गुलाबजाम डाळ भाजी भात आणि गुलाबजाम डाळ भाजी भात गुलाबजाम भात
आता तुझ्यावर दक्षिणेला सगळ्यांच्या या तू तिला लाव खाली ठेव खाली दाखवून बस कर शिवम 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 सर्वभूतेषु मातृ रूपेण नमो नमः अनेक मुंड्या करतात पहिल्याच्या थोड्याचा पुढे मातृपिता महाराष्ट्र पारपोली येथील समस्त तेजम परिवारातर्फे त्यांचा हा पुनः प्रतिष्ठापना होमाचा कार्यक्रम या ठिकाणी आजच्या सुमुहूर्तावर संपन्न झालेला आहे होतोय. प्रारंभी या कार्यक्रमाला प्रारंभ केली. सुरुवातीला यजमान म्हणून त्या परिवारातर्फे हे भास्कर तेजम यजमान सुरुवातीला या ठिकाणी बसले. कोणतंही धार्मिक आपण काम जेव्हा सुरू करतो तेव्हा आपली मनाची शुद्धता असावी लागते. आता मनाची शुद्धता होण्यासाठी सर्वोत्कृष्ट उपाय सांगितला आहे तो रामनाम. म्हणून सुरुवातीला 13 वेळा श्रीराम जय जय राम. अगदी सुरुवातीला इथे जेव्हा आम्ही आलो मांडणी केली त्याच्यानंतर सुद्धा वातावरण शुद्धीसाठी म्हणून रामरक्षा स्तोत्र पठण केलं की जेणेकरून इथलं वातावरण शुद्ध होईल. म्हणून सुरुवातीला यजमानांकडून 13 वेळा रामनाम घेतलं. त्याच्यानंतर त्याला देहशुद्धीसाठी पंचगव्य त्याला म्हणतात. तर गव्य म्हणजे काय तर गायीपासून तयार झाले होतं ते गोमूत्र, दूध, दही, तूप आणि कुश म्हणजे दर्भ यांचं संमिश्रण केलेलं त्यांना ते शुद्धीकरणासाठी काय सांगितलं आहे पंचगव्याने. यत्वगस्ती गतम पापम देहे तिष्ठन्ति मामके प्रार्थनात पंचगव्यस्य दहत्यग्निनं म्हणजे आपलं अस्थि म्हणजे हाडापर्यंत गोमूत्राची शुद्धी होते. आपण हिरव्या औषधे घेतो तिथपर्यंत जात नाहीत. म्हणून ऋषीमुनींपासून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गायीचं महत्व फार मोठं सांगितलं आहे. गवामंगेषु तिष्ठन्ति भुवनानि चतुर्दश यस्मात् तत्त्वं शिवस्य यलोके प्रत्य म्हणजे गायीचं पूजन दर्शन जर केलं तरी सुद्धा आपल्या हातून सगळं पुण्यकर्म घडतं. त्याच्यानंतर पंचगव्य दिल्यानंतर त्यांना आचमन घातलं. आचमन घातल्यानंतर सुहासनी करून त्यांना कुंकुम तिलक केला. कुंकुम तिलक केल्यानंतर या ठिकाणी आज त्यांचा तेजमयांचा मूळ वस कुलदेवता यशचा ग्रामदेवता घाणवस नारायणवस त्याचप्रमाणे वास्तुपुरुष त्या तेजमयांचा संबंध करून सगळ्यांना नारायण सर्वांचा त्या ठिकाणी बहुमान करून या ठिकाणी गावकऱ्यांमार्फत म्हणजे जे मानकरी आहेत त्यांच्यामार्फत आपण गाराणं केलं की असं प्रयास कार्यक्रम होतोय. देवतांना उपस्थित राहून यांचं कार्य हे निर्विघ्नपणे पार पडून द्या. त्याच्यानंतर या ठिकाणी प्रत्यक्ष संकल्प करून या ठिकाणी गणपती पूजन केलं. कोणत्याही कार्यक्रमाच्या प्रारंभी गणपती महागणपती पूजन म्हणतात ते केल्यानंतर वरुण या जलदेवता आहेत. जसं कलशास्त्री प्रार्थना केली कलशास्त्र मुखे विष्णू त्याच्यात प्रार्थना कोणती केली आहे तर गंगेची यमुनेचे व गोदावरी सरस्वती आपल्या भारतामध्ये पवित्र नद्या आहेत. आणि त्याचप्रमाणे भारतामध्ये ती विविध तीर्थक्षेत्र ज्याच्यामध्ये अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरीद्वारावती पुरी म्हणजे जगन्नाथपुरी पुरीद्वारावतीच्या सप्तहिता मोक्षदा 144 वर्षानंतर अलीकडेच प्रयागराजला मोठा कुंभमेळा झाला बघा. अलीकडेच त्याची महाशिवरात्रीला सांगता झाली. संबंध भारतातून आणि देशे विदेशातून काही कोट्याने माणसं त्या ठिकाणी आपल्याला जाणं शक्य नसतं. आपण इथं राहून जरी नुसतं काशी क्षेत्राचं स्मरण केलं काय सांगितलं की काशी काशी ती काशी ती त्रिवारय्य पठेंदरा. त्रिवार म्हणजे किती वेळा 3 वेळा आठवण जरी केली सोपी देशांतरे 6 म्हणजे त्या देशात वास केल्याचं फल प्राप्त होतं. म्हणून त्या सर्व पवित्र नद्यांचं प्रत्यक्ष पाणी आणणं आपलं शक्य नाही तरी सुद्धा आपण पंढरपूरला जाणं शक्य नसलं इथून तुम्ही विठोबाच्या चरणावर साष्टांग नमस्कार करू शकता. त्याच्यामुळे तुमच्या मनात असलेल्या श्रद्धेमुळे. पण शेवटी काय सांगितले श्रद्धा फार महत्वाची आहे.
त्याप्रमाणे त्या कलशांकडे प्रार्थना काय केली आपण, शांतिरस्तु पुष्टिरस्तु तुष्टिरस्तु वृद्धिरस्तु, जे वाईट आहे ते निघून जाऊ दे, शत्रूने काय केलं तर निघून द्यायचं म्हणून प्रार्थना केली. आणि त्यांनी जलदेवता आमच्या या तेजम कुटुंबात प्रत्येक नव्हे तर संपूर्ण पारपोली गाव सगळीकडे जलसंपदेने परिपूर्ण होऊ दे. म्हणजे सगळ्यांसाठी तुम्ही प्रार्थना केली. आपल्यासाठी कोण कधी करत असतो, माझ्यापेक्षा जग श्रेष्ठ आहे, मी सुखी तर जग सुखी आपण म्हणणार, बरोबर आहे की नाही. जग सुखी तर मी सुखी, म्हणून तुम्ही प्रार्थना केली. सगळीकडे शांती होते, संपूर्ण जलसंपदा भरपूर होऊ दे, त्या नद्यांचं पाणी या ठिकाणी आल्याची तुम्ही प्रार्थना केली. त्याच्यानंतर या ठिकाणी पुढे मातृका पूजन केलं. आपण मातृका पूजन कशाला सांगितलं आहे तर मनुष्य देह म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या हातून काही ना काही अपराध घडत असतात. नास्तिक कष्टानं सर्वज्ञ, जगात कोणी सर्वज्ञ नाही, फक्त परमेश्वर. तर आपल्याकडे कधी कधी आपण मारतो, एखादी मुंगी मारतो, हात जोडत नाही आपण, कधी कधी इच्छा नसते मारायला लागतं, म्हणजे आपल्याकडे पापकर्म घडतं. म्हणून त्या घडलेल्या पापकर्मातून आपल्याला मुक्त होण्यासाठी आपल्या म्हणून ज्या ठिकाणी त्या 27 ज्या मातृका सांगितलेल्या आहेत त्या मातृकांचं पूजन आहे की जी माप किती कोण आई, मातो परमदैवता आई, म्हणून आपण संस्कृत काय सांगितलेलं आहे, मातृदेवो भव पितृदेवो भव. आईने जरी मुलाला 2 थापटं लावली तरी शेवटी त्याला तुला तर 15 खाली 30 घेणार. बाबा कधी घेणार, बाबा सांगतो काय आणि 3 त्याच्या 2 फटके का. म्हणून मातृचे महत्व सांगितलेलं आहे. मातृका पूजन केल्यानंतर आपल्या हातून जे काही प्रमाण घडतात ते कधी आता मातृका पूजन सांगितलं. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण नांदी साध्य केलं. नांदी म्हणजे काय, प्रत्येक आपण भाळवसामध्ये म्हणा पितृपक्षामध्ये आपापल्या परीने प्रत्येक घेऊन महाराष्ट्रात काय ते करतात. इथे समस्त तेजम परिवाराचा कार्यक्रम असल्यामुळे त्या समस्त पितरांच्या ठिकाणी ज्याला म्हणतात किंचित द्रव्य. प्रत्येक व्यवहारात बघायला गेलं तर एकच आम्हाला ठेवावे लागतात, ते शक्य नाही. म्हणून किंचित द्रव्य द्वारा जाताना पैसे सोडून ते आपण त्यांचं सगळ्यांचं स्मरण केलं. म्हणजे समस्त तुमच्या तेजम घराण्यात जे पुरुष गेले त्या सगळ्यांचं स्मरण करून ते नांदी साध्य केले. ते केल्यानंतर या कामाची पुढची सुपारी म्हणजे आता पुढचं या ठिकाणी नवग्रह मंडळ मांडलेले आहे ते आहे. त्याच्यानंतर सर्व त्याच्यासाठी त्याची पूजा होणार, ते अभिस्थापन झाला की या ठिकाणी ग्रहस्थापन होणार. ग्रहस्थापन झालं की होम होऊन सगळं होणार. त्याच्यावर सुपारी आमच्याकडे गेली का तुम्हाला माहित नाही. या ठिकाणी 42 सुपाऱ्यांचं हे नवग्रह मंडळ आहे. आदित्य आदी नवग्रह, त्यांच्या अधिदेवता प्रतिदेवता, 7 गुण 7 देवता आणि इंद्रादी लोकपाल असं एकूण 42 मंडळ त्या ठिकाणी ग्रहमंडळ आहे. त्यांचं पूजन त्या ठिकाणी होणार आहे. आता सुपारी आमच्याकडे दिल्यामुळे पुढचं काम सगळं आता आम्ही सगळं करणार. कोणीतरी मग तो ड्रोन कुठे ऐकतो काय कसले पिंजर बिंजर केले ड्रोन ते तसं माहीत दे फक्त सांगतो पुढचं प्रयोजन सांगतो नुसतं त्यातलं एक ड्रोन. हा एक पाणी घाला 2 ठिकाणी पाणी पाणी मारते
आता तो विकतो आता कापूर त्याचा 2-4 महिन्यात भेटतो आणि हे सामान घेऊन आपण आपण तू जे आता तुम्ही केले हात जोडीचे हात जोड म्हणजे ते करतो हात वैकला सुद्धा जेव्हा हे अक्षय फोटो जवळ जाऊ नको नाही तर सगळ्यांच्या बघायला हे नको याचा अर्थ काय नाही सांगा सगळ्या काय खाता मुलाखत घे पर्सनल मुलाखत लाडू दे बापू लाडू दे केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः पाणी खाली सोडा हात जोडा डोळ्याला पाणी लावून घे अद्याप रोज एवं गुणविषयी विशिष्टायाम शुभ आदित्यादी नवग्रह अधिदेवता प्रत्यदेवता क्रतु सातगुण्य देवता तथा च क्षेत्रपाल देवता प्रीत्यर्थम बलिदानाख्यम पाणी सोडा कर्म करी
त्याच्यावर सगळं अक्षर घालून घेतो. आदित्य देवताभ्यो नमो नमः सर्वोपकाराते गंधाकृष्ण आदित्य देवताभ्यो नमो नमः हरिद्रा कुंकुमं परिमल सौभाग्य द्रव्यम ते किती लावतं असं त्याच्यावर ते खूप दिवस त्याच्यात तुझ्याकडे घेते होते. इंद्राय नमः अक्ष दिशम रक्ष मम समस्त तेजम कुटुंबीय परिवारस्य क्षेमकर्ता शांतिकर्ता पुष्टिकर्ता मम सकुटुंबस्य क्षेमकर्ता शांतिकर्ता पुष्टिकर्ता तृप्तिकर्ता बुद्धिकर्ता कल्याणकर्ता क्षेत्रपालाय नमः हळदी पेढे घालून घे ग इथून लावून दे. चित्रपालता घेऊन नमः हा सांगत घेऊन आम्ही नैवेद्य एक परिवार पाणी सोड स्थापित ध्रुव सर्वांची आम्ही ते केळं सोडून दे. नैवेद्य एक गुरुदा स्थापित रंभा प्रणवेद अपाराय नमः यानाय नमः उदानाय नमः समुद्रावर गुरुयामी नारळात पाणी घाल मुखभाग सारखे उगी फल ताम भोर सर्वयामी हे प्रकारे सांगता घेऊन नमः आता ते हे मोरी ओंकारसना नवग्रंथ होम केलं. काही अशा देवता आहेत की त्यांचं वास आतमध्ये होत आहे म्हणून त्या दुष्टशक्ती परिहार देवतांचं या ठिकाणी हे बलिदान जागा असते. जागेचा क्षेत्रफळ असतो. आपण म्हणतो माझी जागा आहे, माझी म्हणण्यामागे कोणते त्या ठिकाणीच म्हणून तो क्षेत्रफळ संपूर्ण जागेचं रक्षण करण्यासाठी त्याच्या परिवार देवताला की ज्या देवता आतमध्ये प्रवेश करू शकत नाही अशांसाठी हे क्षेत्रफळ पूजन सांगितलं. ज्यालाच म्हणतात बलिदान असं म्हटलं जातं. म्हणून इथे बघ घरावरून पाणी शिंपलत जायचं. तुम्ही डोळ्यात हाताने सांगून घ्या कमी त्याप्रमाणे मंडळी जे आहे त्यांनी सगळे आशीर्वाद देतील बाहेर येऊन दर्शन घे आणि सगळे असतील एक आशीर्वाद दे. आशीर्वाद दे सगळ्यांना आशीर्वाद संपूर्ण कळत नाही. ठीक आहे नाही मुळात तसं चुकीची पद्धती करा तुम्ही. आमचं म्हणणं काय नाही. अरे बाबा नादावर घालायचा नसतो कधी पहिला विसर्जित केलं हे कसं म्हणत तुम्ही तो असं तुमच्या नाही घाला तसंच घालतो आम्ही. ठीक आहे ठीक आहे.
तसं नाही तुझे अक्षर काढल्यानंतर विसरून त्याला घरात ठेवायला पाहिजे तो. त्रैलोक्यं चतुराकं तस्मात् पंचप्राक्षमनोताः मम सर्वो रुद्रः पशुपतिरतो ग्रस्तमः संध्याकाळच्या वेळी वापरायचे नाही ते कल्याणं चित्रं कार्यं चित्राशमनोथा देवस्य प्रसादेन सर्वे अर्था भवन्ते तन्ते पुण्डरीकाच नमस्ते विश्वभावना सुप्रभु महाप्रभुभ्यो नमो नमः वैर्मानस्य तेजमवसुदेवता सुप्रसन्ना वरदा भवतु दीर्घायुष्यमस्तु मनोकामना सफला सन्तु तथास्तु म्हण. आम्ही काय म्हटलं देवान सकल कामाला सिद्ध असतो. आता तुझा ओटी पदर पुढे कर आणि तिथे ओटीत ते दे तिथं आणि ताट तुझ्या ओटा याच्यात ठेवते. पकडलंस हा जो आहे तो सगळ्यांना एकत्र वापरतो घ्या सगळ्यांनी खाली ठेवते ताट खाली ठेव.
हो काय दिसाक नाही मग तू खडे इल्ल वर बघा रे जरा वर बघा अरे हो बघा आता दिसता चांगलं दिरू बेगीन काय का फोटो मारून घ्या का सगळे अरुण आईर हो बाहेर चंद्रासनाने सर्व गंध पुढे तांदूळ पाणी